थोड्या पहिल्याच चेंडूमध्ये हा पहिलाच फटका प्रदीप राठोड यांचा. पहिला चेंडूवर 1 रन बालाजी कोकणे यांचा आणि दुसऱ्या चेंडूला आउट झाला का? तुषार पाटील यांनी. नाही. मॅडम आहेत. चला सर. राहुल कलसे पुढील फलंदाज राहुल कलसे. हा भट्टू मोरे गोलंदाज आहेत आणि आता स्ट्राईकला आलेत राहुल कलसे. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि 1 विकेट घेण्यात यशस्वी झालेत भट्टू मोरे. बावड्या बावड्या 10 मिनिट 10 मिनिट पण आलं नाही. पाठवलं होय. ए मुझफ्फर कुठे गाडी सर मॅन ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच करा ना. 5703 सर सर कॉमेंटेटर कोण आहे सर? मोरे सर. मॅन ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच. मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तिकडे विकेट पडला. थांबा 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 ना सर, तिकडे आउट झालाय, विकेट आउट झालाय. राहुल कलसे हे आउट झालेत. भट्टू मोरे बॉलर होते. लास्ट मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते मुझफ्फर शहा आणि फायटर ऑफ द मॅच होते अभिजित कुलकर्णी. मगाशी यांनी हे सांगितलं, त्यांनी मगाशी राहुल सरांचं नाव घेतलं. मुझफ्फर शहा लास्ट मॅचचे मॅन ऑफ द मॅच. पुढील फलंदाज नाव घ्या, बाकी जाऊ द्या. पुढील फलंदाज सुरेश जाधव. सुरेश नाही, सॉरी, प्रशांत जाधव. बट्टू मोरे यांचा पुढील चेंडू. प्रशांत जाधव यांनी मारला जोरदार फटका. पहिलीच ओव्हर आहे ना, आता ओव्हर झाली. दरम्यान आत्ताच घेतलेल्या कॅचसाठी वैजनाथ साखरे यांना विला ग्रुपचे दीपेश झरेकर यांच्याकडून 501 रुपयाचं नगदी पारितोषिक जाहीर झालेलं आहे. त्यांनी ही इनिंग संपल्यानंतर इकडे स्टेजकडे येऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. वैजनाथ साखरे. नवीन बॅट्समन प्रशांत जाधव. सर घ्या 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 ना. मुझफ्फर शहा मॅन ऑफ द मॅच. तुषार पाटील नवीन गोलंदाज तुषार पाटील सामना करतील प्रशांत जाधव. हो, बालाजी कोकणे नॉन स्ट्राईक स्ट्राईक वरती आहेत प्रशांत जाधव सर, डॉक्टर प्रशांत जाधव. राहुल तुषार पाटील यांचा चांगला चेंडू आणि तितकाच चांगला सन्मान दिलाय डॉक्टर प्रशांत जाधव यांनी. जाऊ द्या, नवीन मॅच बघा. तुषार पाटील यांचा पुढील चेंडू सामना करतील प्रशांत जाधव. दुसरा चेंडू आणि हा चांगला फटका. ओ माय गॉड.
प्रशांत जाधवने फर्स्ट 4 मारला. चांगला प्रयत्न होता चौकार अडवण्याचा, परंतु अयशस्वी ठरलेले आहेत अमोल कोरे. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक आहेत अमोल कोरे. स्पार्टन वर्सेस सुपर किंग यांच्यात रंगत आहे हा दुसरा सामना. जीएसटी सुपर किंग्स वर्सेस जीएसटी स्पार्टन्स. 1.3 षटकाच्या समाप्तीनंतर 2-11. दुसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू झालेत आणि धावसंख्या झाले 11. 2 विकेट 2 गडी बाद आणि 11. सर नमस्कार. नाही नाही आता जरा स्ट्रिक्ट आहे सर. सांगा. असेल. आखूड टप्प्याचा हा चेंडू टोलवला आहे मिडॉनच्या दिशेने. वैजनाथ साखरे यांनी एक अप्रतिम कॅच या सामन्यात आत्ताच टिपलेली होती. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्यांनी केलेल्या दरम्यान धावसंख्या पोहोचते 1.5 षटकाच्या समाप्तीनंतर 2-13. तुषार पाटील यांचा शेवटचा चेंडू आहे आणि सामना करण्यासाठी बालाजी कोकणे यांनी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु एक धावर समाधानी. जीएसटी सुपर किंग्स 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2-14. काय झालं काय झालं माहिती का? अजून 3 मॅचेस शिल्लक आहेत. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14. आता स्वतः संघमालक तुषार कांबळे आले गोलंदाजीसाठी. संघाचे संघमालक तुषार कांबळे ज्यांनी की GPL 3चा सीझन गाजवला होता आणि आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलेलं होतं, असा हा हरहुन्नरी खेळाडू तुषार कांबळे. एकापेक्षा एक असे हे मजबूत खेळाडू या संघामध्ये दिसत आहेत आपल्याला. स्वप्नील राऊत असतील, वैजनाथ साखरे असतील, निखिल वानखेडे असतील, तुषार कांबळे असतील, दादासो पुकळे असतील, आयकॉन तुषार पाटील असतील. दरम्यान चेंडू टोलला थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 5,555 परत सांगा सर. तुषार सरला हॅट्रिकला 5,555 किंवा कोकणे सर किंवा तुषार प्रशांत सर यांनी 20 प्लस रन काढणे एका ओव्हरला तरी 5,555. तुषार कांबळे सर यांच्या हॅट्रिकसाठी 5,555 रुपये, तर कोकणे किंवा प्रशांत जाधव सर, डॉक्टर प्रशांत जाधव यांनी जर का 20 रन काढले तर त्यांना देखील 5,555. साक्षात पैशांचा पाऊस. 5,555 रुपये प्रत्येकी हॅट्रिकसाठी विकेटच्या आणि 20 रन काढले प्रशांत जाधव किंवा बालाजी कोकणे तर यांना सुवर्ण संधी आहे बालाजी कोकणे यांना 20 रन काढून 5,555 रुपये जिंकण्याची. लेग साईडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू जोपर्यंत फिल्डिंग केली जाते तोपर्यंत दुसरी धाव पण चोरण्यात फलंदाजांना यश आलेलं आहे. धावसंख्या मात्र यावेळी पोहोचलेली आहे 2-20 वरती 2.2 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद आणि धावसंख्या झालेले 20.
प्रशांत जाधव यांनी जर सलग 3 षटकार ठोकले तर पंकज पाटील यष्टे यांच्याकडून 501 रुपयाचं नगदी पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू चेंडू खेळलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. जोपर्यंत फिल्डिंग केली जाते तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी पळून एक धाव पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या वाढून झालेली आहे 2 बाद 21. क्षेत्ररक्षक गुलाब जाधव ज्यांच्या हातून कधी चेंडू सुटू शकत नाही असे हे चपळ क्षेत्ररक्षक गुलाब जाधव. दरम्यान चेंडू टोलला मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. वैजनाथ साखरे याला मात्र यावेळी थोडंसं अपयश आलेलं आहे. हरकत नाही, प्रयत्न मात्र जोरदार केला होता वैजनाथ साखरे यांनी. धावसंख्या वाढून होते 2.4 षटकानंतर 2 बाद 25. पुढचा चेंडू घेऊन तुषार कांबळे. फलंदाज आहे डॉक्टर प्रशांत जाधव. मोरे साहेब सांगू इच्छितो डॉक्टर तुषार कांबळे आणि डॉक्टर प्रशांत जाधव यावेळी मात्र एकमेकाच्या विरोधात थांबलेत. या दोघांनी एकाच संघाकडून बऱ्याचदा खेळलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने. यावेळी मात्र वैजनाथ साखरे यांनी चेंडूवरती ताबा मिळवलेला आहे. दोन्ही फलंदाजांनी पळून एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या होते 2 बाद 26. तिसऱ्या षटकाचा हा अंतिम चेंडू घेऊन तुषार कांबळे तयार. स्ट्राईक वरती आहे जर्सी नंबर 99 बालाजी कोकणे. आयनूचे 2 धुरंधर. यावेळी मात्र तुषार कांबळे याला यश आलेलं आहे. थर्डमॅनच्या दिशेने टोलवण्याचा केलेला प्रयत्न जातोय मनोज गरुडच्या हातात आणि स्पार्टन सुपर किंग संघाला बसतोय तिसरा झटका. 3 बाद 26. क्षेत्ररक्षक मनोज गरुड जो की पुणे GST ऑफिस येथे कार्यरत आहे. केवळ क्रिकेटच्या प्रेमापोटी त्याने पुणे ते करंजाडे अंतर पार करून या 3 दिवस या स्पर्धेसाठी आपली हजेरी लावलेली आहे. नुसती हजेरीच लावलेली नाही तर आपलं सर्वस्व या ठिकाणी आपल्या संघासाठी देतोय मनोज गरुड. रामभाऊ आचार्य जरी ते असतील तर दरम्यान नवीन फलंदाज जर्सी नंबर 10 अनिल माने. एक तगडा खेळाडू या ठिकाणी मैदानात उतरलेला आहे अनिल माने यांच्या रूपात. दरम्यान गोलंदाज मनोज गरुड याचा हा चेंडू. नवीन फलंदाज अनिल माने जर्सी नंबर 10. पुढचा चेंडू मनोजचा चेंडू यावेळी जातोय निर्धाव. दरम्यान या ठिकाणी सेजल सचिन जाधव यांचं हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत. चौथं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आहे. धावसंख्या पोहोचलेले आहेत 3.2 षटकानंतर 3 बाद 26. या ठिकाणी चेंडू टोलला लॉंगॉनच्या दिशेने. खेळाडू यावेळी प्रयत्न करतायत वैजनाथ साखरे तुषार पाटील. तुषार पाटील यांचा हा प्रयत्न पाहूया. पंचांचा निर्णयाची अपेक्षा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आयकॉन खेळाडू तुषार पाटील यांच्याकडून पाहायला मिळते.
दरम्यान पुढचा चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू अनिल माने यांनी ठेवलेला आहे. त्या ठिकाणी गुलाब जाधव एक चपळ क्षेत्ररक्षक ज्यांच्या हातून बॉल सुटू शकत नाही अशी ज्यांची ओळख आहे. थ्रो मात्र त्यांनी यावेळी चुकीचा मारलेला आहे. हरकत नाही तिथे निखिल वानखेडे यांनी चांगला कलेक्ट केलाय. गुलाब जाधव यांच्यासाठी एक बक्षीस पंकज पाटील यांच्याकडून जाहीर झालेलं आहे 501 रुपयासाठी. ज्याने त्यांनी कॅच घेतली, विकेट घेतली किंवा रनआउट जरी केलं तरी 501 रुपयाचं पारितोषिक गुलाब जाधव यांच्यासाठी. दरम्यान पुढचा चेंडू चेंडू टोला लांबच्या दिशेने. यावेळी मात्र तुषार पाटील पाहत राहतो. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. अतिशय तडाखेबंद फलंदाज प्रशांत जाधव साहेब, जीएसटी विभागामधील एक नामवंत राज्यकर अधिकारी, संभाजीनगर येथे कार्यरत. केवळ क्रिकेटच्या प्रेमापोटी त्यांनी संभाजीनगर ते करंजाडे हे अंतर पार केलेलं आहे. नुसतं पार केलेलं नाही तर 3 दिवस या स्पर्धेचा आनंद रसिक प्रेक्षकांना देत आहेत. अतिशय मजबूत फलंदाज प्रशांत जाधव सर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू टोलला. चेंडू यावेळी ते हवेत आहे. वैजनाथ साखरे चेंडूच्या खाली आहेत. विला ग्रुप करून त्यांचं स्वागत केलं जाते पण चेंडू हुकलेला आहे. वैजनाथ यावेळी ठरतोय अपयशी. दरम्यान 2 धावा या ठिकाणी फलंदाजांनी पळून पूर्ण केलेल्या आहेत. वैजनाथ साखरे एक चांगला क्षेत्ररक्षक आहे पण यावेळी चेंडूचा अंदाज त्यांना घेता आलेला नाहीये. काय सांगाल मोरे साहेब वैजनाथ साखरे यांच्याबद्दल? सर काहीसा पकडलेला चेंडू पुन्हा एकदा उडवला असं वाटलं बघताना. चला सर स्पीडअप करायचंय. स्कोर 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 सर 36 रन. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 36. पुढचा चेंडू तुषार पाटील यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण तुषार पाटील यांच्याकडून. अमोल कोरे. अमोल कोरे यांच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूमध्ये हा पहिलाच फटका होता अनिल माने यांचा आणि बॉल जाऊन थांबतोय तुषार पाटील यांच्या हातामध्ये आणि हा एक पुन्हा एकदा झटका जीएसटी सुपर किंगला. पुढील फलंदाज वैजनाथ साखरे यांनी जो छेल सोडला होता त्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेले पंकज पाटील यांच्याकडून सीए त्यांनी या ठिकाणी कलेक्ट करायचं आहे. विकास मिसाळ. सीए विकास मिसाळ पुढील फलंदाज. सामना करतील अमोल कोरे या भेदक गोलंदाजाचा. धावसंख्या पोहोचलेली आहे 4.1 षटकानंतर 4 बाद 36 सॉरी. अमोलचा पुढचा चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला हा चेंडू, मिड ऑफच्या दिशेने खेळलेला हा चेंडू. त्या ठिकाणी मनोज गरुड यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. केवळ 1 धाव या ठिकाणी यावेळी फलंदाजांना मिळते. धावसंख्या पोहोचते 37. महिला कक्षामध्ये ज्या महिला बसल्यात दरम्यान चेंडू हवेत आहे. स्वप्नील चेंडूच्या खाली येतोय. स्वप्नीलला मात्र अंदाज आलेला नाही चेंडूचा आणि झेल यावेळी निसटलेला आहे. आयोजकांना विनंती आहे महिला कक्षामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण फळांची व्यवस्था करू शकता. शरद बागल साहेब तुषार पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फिल्डिंग परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी आणि धाव संख्या झाली आहे
4 बाद 39, 4.4 षटकाच्या समाप्तीनंतर. दरम्यान पुढचा चेंडू अमोल कोरे यांचा जर्सी नंबर 45 प्रशांत जाधव. प्रशांत जाधव यांनी चेंडू पुन्हा एकदा हवेत मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र स्वप्नील याने झेल अचूक टिपलेला आहे. मोठा फलंदाज बाद करण्यात यश येते अमोल कोरे याला. बागल सर. शरदजी बागल साहेब एक देता का फूड देता का बायकांना? शरद बागल हॉलिडे क्रिकेट क्लबचे स्वयंसेवक या ठिकाणी आपलं तन मन झोकून काम करतायत. पुढील फलंदाज दरम्यान रामेश्वर हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने रोशन काविटकर यांचं मनपूर्वक स्वागत. गेले मागचे 2 दिवस आपण पाहतो रोशन काविटकर एक सच्चा स्वयंसेवक म्हणून आमच्या हॉलिडे क्रिकेट क्लबसाठी योगदान देताना दिसतोय. स्वामी समर्थांचा हा भक्त यासाठी हॉलिडे क्रिकेट क्लबसाठी सेवा देतोय. धन्यवाद रोशन काविटकर. दरम्यान पुढचा चेंडू चेंडू येतोय समालोचन कक्षाकडे. या ठिकाणी निखिल याला चेंडू कॅच घेण्यामध्ये येते अपयश. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. रामेश्वर पाटील यांच्या माध्यमातून हा जोरदार फटका. चौकार. रामेश्वर पाटील यांनी 2 6 लागोपाठ मारले तर 1001. रामेश्वर पाटील साहेब यांनी जर 2 6 लागोपाठ 2 6 मारले तर 1001 पंकज पाटील. आणि मागे म्हणजे मी 100% चाललो घेणार तुमच्या मागे सोडणार नाही. फक्त रामेश्वर मारू द्या. रामेश्वर मारणार नाही हे बी आम्हाला माहिती. येस येस. स्ट्राईकला आहेत डॉक्टर माफ करा विकास. स्ट्राईकवर आहेत CA विकास मिसाळ आणि पुढील गोलंदाज आहेत अजित मांढरेकर. संघ बॉलर अजित मांढरेकर. मला दिले तुम्ही साहेब चालू करू ना. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 43. अजित मांढरेकर. चेंडू टोलेला थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडू जातोय दादा पोकळे आणि भट्टू मोरे. बटू मोरे या दोघांच्या मधून सीमारेषेची पार. खणखणीत चौकार. धावसंख्या पोहोचते 5.1 षटकानंतर. 5 बाद 47. CA विकास मिसाळ आणि जर्सी नंबर 55 रामेश्वर पाटील या ठिकाणी फलंदाजीसाठी आहेत. दरम्यान अजितचा पुढचा चेंडू. CA विकास याच्यासाठी टाकलेला चेंडू जोरदार फटका टोललेला आहे लॉंगॉनच्या दिशेने. यावेळी मात्र तुषार पाटील यांना पुन्हा एकदा अपयश येत आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. स्कोर 5 ओव्हरचे 2 चेंडू झाले आहेत आणि धावसंख्या झाली आहे 53. दरम्यान अजितचा पुढचा चेंडू. यावेळी ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. चेंडू जातोय स्ट्रेटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. काहीशी आक्रमक फलंदाजी या ठिकाणी CA विकास मिसाळ याच्या बॅटमधून पाहायला मिळते. त्याच्या संघासाठी धावसंख्या पोहोचते 5.3 षटकानंतर. 5 बाद 57. अजित मांढरे यांचा पुढील चेंडू सामना करतील CA विकास मिसाळ. पुन्हा एकदा ऑफ साइडला मारला फटका. गॅप मध्ये गेलेला हा चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. या ठिकाणी विकास मिसाळ काहीसं आक्रमक असं रूप धारण करून या ठिकाणी फलंदाजी करतोय. विकास मिसाळ 6 चेंडूत 20 धावा वैयक्तिक आणि रामेश्वर पाटील एका चेंडूत 4 धावावरती खेळतोय. संघाची धावसंख्या पोहोचले सुपर किंग्स 5.4 षटकानंतर. 5 बाद 61. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चेंडू खेळलेला आहे. या ठिकाणी मात्र गुलाब जाधव काहीसा हडबडतोय. हरकत नाही.
या ठिकाणी केवळ एक धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाजाला मिळते. धावसंख्या पोहोचलेली आहे 5.5 षटकानंतर 5 बाद 62. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू चेंडू खेळलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी मनोज गरुड चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत फिल्डिंग केली जाते तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. 6 षटकानंतर धावसंख्या पोहोचते 5 बाद 64. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 64. 5 विकेट बाद धावसंख्या झाली 64. कुणाकडे सी टाईप चार्जर असेल तर गुरु चप्पलवार यांना देण्यात यावं, मंचावर आणून देण्यात यावं अशी विनंती गुरु चप्पलवार यांनी सर्व क्रिकेट प्रेमींना केलेली आहे. सी टाईप चार्जर. भाऊ कदम आहे ते. पुढील गोलंदाज कोण आहे? दिसत नाही. थांब दिसत नाही बाबा. तुषार पाटील. पुढील गोलंदाज तुषार पाटील सामना करतायत सीए विकास मिसाळ. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 64. पहिला चेंडू आणि जातोय हवेत. खाली आहेत अजित मांढरेकर. या ठिकाणी काहीच गचाळ क्षेत्ररक्षण अजित यांच्याकडून पाहायला मिळतंय. एक चांगला खेळायचा आणि आक्रमक फलंदाज होता सी विकास मिसाळ. याला बाद करण्याची एक चांगली संधी या ठिकाणी संघाकडे आली होती. सर ही संधी खूप मोठी चुकी असणार आहे कारण की विकास मिसाळ हे मोठमोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. निश्चितच हॉलिडे क्रिकेट क्लबमध्ये सी विकास मिसाळ हा एक तडाखेबंद फलंदाज म्हणून ओळखला जातो. दरम्यान पुढचा चेंडू तुषार पाटील याचा. यावेळी मात्र अचूक टप्प्यावर टाकलेला हा चेंडू स्थिरावतोय विकेट किपर स्वप्नील राऊत याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू धावसंख्या पोहोचते 6.2 षटकानंतर 5 बाद 66. काहीच गतीमध्ये परिवर्तन केलेला तुषार पाटलाचा हा चेंडू फलंदाज सीए विकास मिसाळ याला काही समजलेलं नाही. हरकत नाही, या ठिकाणी थोडासा ओव्हरथ्रो आणि एका धावेऐवजी संघाला मिळतील 2 धावा. धावसंख्या पोहोचते 6.3 षटकानंतर 5 बाद 68. हॉलिडेचे आयोजक श्री संदीप देशमुख साहेब आपल्या विनंती आपण मंचावर यायचे. देशमुख सर. संदीप देशमुख सर आपल्याला विनंती आहे इथे चहाची व्यवस्था करायची आहे. या ठिकाणी थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने खेळलेला विकास मिसाळ यांनी चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. बघा सर मगाशी सांगितलं होतं ती चूक यांना मागात पडणार आहे कारण की विकास मिसाळ हे मोठे फटके मारू शकतात आणि स्कोर कुठेतरी 100 पार घेऊन जातील ते. निश्चितच येणारा काळच सांगेल विकास मिसाळ किती घातक ठरतोय ते. दरम्यान धावसंख्या पोहोचलेली आहे 6.4 षटकानंतर 5 बाद 72. एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमध्ये दिसते. रामेश्वर पाटील यांनी केवळ 2 चेंडू खेळलेले आहेत, हरकत नाही. विकास मिसाळ यांनी सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि या ठिकाणी चांगलं प्रदर्शन करतोय. यावेळी मात्र तुषार पाटील यांनी कमबॅक केलेला आहे. यॉर्कर लाईनचा हा चेंडू आणि विकास मिसाळ होतोय त्रिफळाचीत. दक्ष समक्ष मित्रमंडळ यांचं या ठिकाणी हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सुपर किंग्स संघाचे संघ मालक
राज्यकर अधिकारी विशाल माळीसर या ठिकाणी मैदानात स्वतः फलंदाजीसाठी आलेले आहेत. संघाची धावसंख्या आहे 6 बाद 72. दरम्यान तुषार पाटील यांचा या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी चेंडू टोलला लॉंगॉनच्या दिशेने. त्या ठिकाणी कोरे अमोल कोरे या ठिकाणी थोडासा चुकलेला दिसतोय आणि कॅच हुकते. जोपर्यंत फिल्डिंग केली जाते तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी पळून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचलेली 7 षटकानंतर 6 बाद 74. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत स्वतः कर्णधार संघमालक तुषार कांबळे सर. अपडेट कर त्याला शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत तुषार कांबळे सर. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 74. 6 गडी बाद 74. अखूट टप्प्याचा हा चेंडू रामेश्वरसाठी टाकलेला. रामेश्वरला एवढी काही कळलेलं दिसत नाही. चेंडू जातोय स्वप्नील राऊत याच्या हातामध्ये. 7.1 षटकानंतर 6 बाद 74. वैष्णवी साखरे यांना विनंती आहे कृपया आपण फॅनच्या लांब बसायचं आहे. वैष्णवी वैजनाथ साखरे. दरम्यान तुषारचा हा पुढचा चेंडू अखूट टप्प्याचा पुन्हा टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज हडबडून गेला रामेश्वर पाटील आणि रामेश्वर पाटील याला करतायत तुषार कांबळे धावबाद. चला गार्डन मध्ये पाहू शकता धुमाल सर आले. दिवेकर योगेश दिवेकर नवी मुंबई पोलीस एक धडाकेबाज. पार्थ सिक्युरिटीचे सर्व आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत योगेश दिवेकर. पुढचा चेंडू तुषारचा या ठिकाणी गुडलेंथ वरती टाकलेला चेंडू विशाल माळीसरांनी टोललेला लॉंग ऑफच्या दिशेने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दिवेकर आणि विशाल यांच्या दरम्यान पाहायला मिळते. पुढील सामना एमपीएससी वर्सेस सनरायझर्स. टॉस करण्यासाठी मी मंचावर दोघी कर्णधारांना विनंती करतो. टॉस करण्यासाठी सेजल जाधव हिला मी विनंती करतो की आपण टॉस एमपीएससीचे कर्णधार आणि सनरायझर्सचे कर्णधार दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. सनरायझर्सचे कॅप्टन संदीप देशमुख आलेले आहेत. एमपीएससीचे कर्णधार आपल्याला विनंती आहे कृपया आपण स्टेजकडे यायचं. नारायण सर सुद्धा आलेले आहेत. सेजल हिच्या हस्ते या ठिकाणी पुढच्या सामन्याचा टॉस होणार आहे. 2 मिनिट थांबा. 2 बॉल होऊ द्या. सेजल सेजल 2 मिनिट थांब. 2 बॉल होऊ द्या. तुषारचा हा पुढचा चेंडू अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू स्वप्नील राऊत या ठिकाणी ओव्हरथ्रो नाही. शेवटचा चेंडू 7.5 षटकानंतर धावसंख्या पोहोचलेले 7 बाद 77. शेवटचा चेंडू आणि खेळण्यासाठी आलेत योगेश दिवेकर. 77 आणि 7 गडी बाद. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू घेऊन येतो तुषार कांबळे. योगेश दिवेकर साठी टाकलेला हा चेंडू जातो निर्धाव. स्वप्नील राऊत याच्या हातामध्ये आहे चेंडू आणि धावसंख्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 77. समोरच्या संघासाठी टार्गेट आहे 78. दरम्यान पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी सनरायझर्स वर्सेस एमपीएससी डू ऑर डाय असा हा मुकाबला. सेजल सचिन जाधव हिच्या हस्ते होतो टॉस आणि टॉस जिंकलेत एमपीएससी 11. हे टॉस जिंकलेत आणि हे त्यांचा निर्णय फिल्डिंग. एमपीएससी 11 यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर जीएसटी सनरायझर्स यांना प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. एमपीएससी वर्सेस सनरायझर्स यांच्या दरम्यान पुढचा जो सामना होणार आहे तो डू ऑर डाय असा हा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत 2-2 सामने खेळलेले आहेत आणि 2 पैकी एक सामना जिंकलेला आहे तर एक सामना प्रत्येकी हरलेला आहे. त्यामुळे पुढचा जो सामना होणार आहे त्यांच्यासाठी नॉकआउट असेल.
त्यामुळे एक उत्कंठावर्धक सामना या ठिकाणी रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी आशा करूया. दरम्यान या ठिकाणी जीएसटी सुपर किंग्स संघाने आपल्या 8 षटकामध्ये 77 धावा उभारलेल्या आहेत. स्पार्टन संघासाठी त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे 8 षटकामध्ये 78. यानंतर मी योगेश खराडेजी जिथे कुठे असतील त्यांना विनंती करतो, कृपया आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. निलेश गवळी सर असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आपली उपस्थिती लावायचं आहे. कृपया या ठिकाणी समालोचन करण्यासाठी समालोचक पाहिजेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत श्री अंकुश जाधव साहेब या ठिकाणी त्यांचं हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने आम्ही स्वागत करतो. त्यांनी या ठिकाणी विक्रम मोरे यांना एक बॅट गिफ्ट देत आहेत. हॉलिडे क्रिकेट क्लबचे आमचे फाउंडर मेंबर विक्रम मोरे यांना अंकुशजी जाधव जे की स्वतः BMC मध्ये कार्यरत आहेत. या ठिकाणी युट्यूबरला सुद्धा विनंती आहे, कृपया त्यांनी कॅमेरा आमच्याकडे फिरवायचा आहे. सकपाळ साहेब जे की आमचे कॉमेंटेटर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील दोरा मी त्यांच्याकडे सुपूर्द करतो. पहा आता एक नॉकआउट राऊंड सुद्धा पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. डू ऑर डायची मॅच असेल, करो या मरो. कारण दोन्ही संघ मला तर वाटते 2-2 मॅच लॉस झालेले आहेत. एक हरलेत एक जिंकलेत, त्यामुळे आता कंपल्सरी एक जिंकावी लागेल. परंतु सध्याच्या घडीला सुपर किंग वर्सेस स्पार्टन या दोन संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. 78 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सुपर किंग्स आणि स्पार्टन्सच्या दोन्ही टीमला विनंती आहे आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचा. सकपाळ साहेब जे की नवीन कॉमेंटेटर आहेत त्यांना सर्वांची ओळख नाहीये, त्यामुळे दोन्ही संघांनी आपापला एक एक खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. स्पार्टन्स आणि सुपर किंग्स. नवीन बॉल द्यायचा आहे का? स्पार्टन्स आणि सुपर किंग्स पुन्हा एकदा विनंती आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. फलंदाजीसाठी उतरले तुषार पाटील आणि दादासो पोकळे, वैष्णवी ज्वेलर्सचे प्रोप्रायटर दादासो पोकळे आणि दादर रुहिया कॉलेजमध्ये कार्यरत असलेले प्राध्यापक तुषार पाटील या ठिकाणी दोन्ही फलंदाजीसाठी आले. सकपाळ साहेब सांगू इच्छितो या ठिकाणी जी GST प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे, हे सर्व GST विभाग असेल, पोलीस विभाग असेल, मंत्रालय विभाग असेल, या ठिकाणी मोठ्या पदावर कार्य करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि केवळ क्रिकेटच्या प्रेमापोटी या ठिकाणी हे मागच्या 4 वर्षापासून या ठिकाणी ही स्पर्धा आयोजन करतात. नुसतं आयोजनच करत नाहीत तर ती यशस्वी करून दाखवतात. एक चांगला खेळ रसिक प्रेक्षकांना दाखवत असतात. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. हो, अगदी खरं आहे. कारण मी गेल्या 2 दिवसामध्ये पाहतोय अगदी मोठमोठ्या टुर्नामेंट्स होतात, तसा लुक सुद्धा या मैदानाला दिलाय आणि तसं आयोजनही या संपूर्ण आयोजकांच्या वतीने पाहायला मिळालंय. ही खरी कौतुकास्पद गोष्ट आहे. परंतु आपण आता शुभेच्छा देऊयात बोथ ऑफ टू टीम, सुपर किंग आणि स्पार्टन या दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करत असताना स्पार्टन संघाला. स्पार्टन संघाचे सतीश जमाले 12वे खेळाडू आलेले आहेत. सुपर किंग संघाला सुद्धा विनंती आपला 12वा खेळाडू आमच्याकडे पाठवायचा आहे. पहिला बॉल रामेश्वर पाटील आणि फेस करणार आहे तुषार पाटील. ओव्हर द विकेटना हा पहिला बॉल आपण इथे पाहाल. हलक्या हातानं फक्त
डिफेन्स केलं या बॉलला. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, बाल बाल बचावले गेले. एक धाव कंप्लीट झाली आणि या एक धावेनं मात्र टीमच्या शुभारंभ होतोय. श्री गणेशा होतोय धावसंख्येचा बिनबाद एक. बोला ना विक्रांत, बोला ना. बरं मी घेऊन येतो. जमाल साहेब, चावी द्या देशमुखची माझ्याकडे. 78 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर आपण एक धाव पाहिली आणि तदनंतर मात्र गोलंदाज तयार असेल. हाही चांगला फटका होता परंतु विकेटवर राहिला, त्यामुळे गोलंदाजाला सोपं झालं हा बॉल अडवण्यासाठी आणि इथून मात्र विकेट डाऊन होता. माफ करा, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. एकच धाव अद्याप बॅटिंग करत असताना स्पार्टन संघाची. आघाडीचे दोन्ही बॅट्समन सेफ आहेत मैदानामध्ये. 78चा पाठलाग करायचा आहे. टप्पा पडल्यानंतर फ्लाय झाला बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय बॉल. निर्धाव चेंडूची झाली सांगता. सुरुवात चांगली आहे. बॉलिंग ट्रॅकवर जर आपण बॉलर पाहिला धुमाल सर, तर त्याची स्तुती करावी लागेल, कारण गोलंदाजाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा थांबून ठेवणं म्हणजे तारेवरची कसरत असते. निश्चितच साहेब, आणि काहीच त्याच प्रकारे या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना दिसतो. यावेळी मात्र फलंदाजांनी टोललेला चेंडू मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. या ठिकाणी दादासो पुकळे यांना चांगला खेळ करूनच दाखवावा लागेल, कारण त्यांच्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी स्वतः त्यांचं कुटुंब या ठिकाणी मिडविकेटमध्ये दिसतंय आपल्याला. महिला कक्षामध्ये दादासो पुकळे एक करंजाडे नगरीमधील नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. स्वतः ते वैष्णवी ज्वेलर्सचे प्रोप्रायटर आहेत दादासो पुकळे. हो, खऱ्या अर्थानं संपूर्ण कुटुंब जर पाहत असेल तर मी म्हणेन नुसती क्रिकेट मॅच नाही, प्रतिष्ठेची लढत सुद्धा असणार आहे. कारण इथे मात्र घरी जाऊन उत्तरं द्यायची आहेत प्रत्येक गोष्टीची, त्यामुळे आता चांगलं खेळावंच लागेल. व्हाईट बॉल. निश्चितच साहेब, जरी तुम्हाला या स्पर्धेत 3 दिवस इथे जेवायला मिळणार असलं तरी 4थ्या दिवशी मात्र घरीच जेवायला मिळणार आहे. त्यामुळे दादा पुकळेला इथे चांगलं परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. आणि नाही केलं तर मात्र 3 दिवस जेवलेलं जिरणार आहे सगळं, त्यामुळे खेळावंच लागेल. यावेळेला मोठा फटका खेळला वॅकेंड एरियामध्ये, वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चा पाठलाग करत असताना मात्र बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजाच्या या बॉलचा पुरेपूर फायदा उचलला बॅट्समननं. चौकारासाठी या बॉलला खेळून काढला आणि 4 धावांना मात्र टीमची टोटल पुढे मूव्ह होताना पाहायला मिळेल. धावपळकावर धावा लगावल्या जातील त्या मात्र 14 धावा. कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये. पहिलं षटक संपतोय, 14 धावा देऊन जातोय पहिलं षटक. त्यामुळे आता 78 धावांचा पाठलाग थोडासा सोपा होईल, कारण पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णतः समाचार घेतलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 जे की बॉल सुरुवातीचे खूप सुंदर फेकले गेले, परंतु त्यानंतर मात्र आक्रमण झालं बॅट्समनच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी करण्यासाठी प्रशांत जाधव दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. यावेळेला आपण पाहिलं ब्लॉकहोलमध्ये टाकलेला हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. चांगली दमदार सुरुवात आहे. हालाकी तशी सुरुवात पहिल्या गोलंदाजानं सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये दाखवलेली, तदनंतर मात्र थोडासा मार पडतोय. आता तसाचा काहीसा प्रकार प्रशांत जाधव यांच्या बरोबर होतोय की सुरेख गोलंदाजी केली जाईल हेही पाहणं अतिशय गरजेचं असेल. 2 बॉल अद्याप फेकले गेलेत, 1 धाव खर्च करतायत. 78चा पाठलाग करत असताना धावपळकावर धावा लगावल्या जातात, त्या मात्र 15 धावा. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. 8 ओव्हरची मॅच आहे. 78चा पाठलाग करायचा आहे. आव्हान तसं मोठं महागडं नाही आहे, कारण इन अँड ॲव्हरेज टेनिस क्रिकेटमध्ये आपण 10 आणि 10 पेक्षा जास्त सरासरी फायटिंग स्कोअर, परंतु 10 पेक्षा थोडी कमी आहे सरासरी. परंतु पाहूया, गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली तर मात्र हे सोपं आव्हान अवघड होऊन राहील. आणि आज तसा दिवस राहिला. चेसिंग करत असलेले जे संघ आहेत त्यांना थोडं जडच गेलंय. धावा मोठ्या असोत किंवा छोट्या असोत,
थोडंसं अवघड आव्हान होऊन बसलंय. सुरुवातीच्या काळामध्ये दुपारच्या सत्रामध्ये पाटा विकेट ऊन होतं, त्यामुळे विकेट अगदी पाटा होती, त्यामुळे बॅट्समनला मदत मिळत होती. आता थोडंसं दमट वातावरण आहे, त्यामुळे गोलंदाजाला ही कदाचित कॉपरेट करेल ही विकेट. यानंतर अजून 2 मॅच आहेत. यावेळेला आपण पाहिला हलक्या हाताने या बॉलला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची झाली सांगता. प्रशांत यांनी जबरदस्त गोलंदाजी केली सध्यापर्यंत तरी. जशी गोलंदाजी हवी आहे तशी संघाला पोषक गोलंदाजी करून देत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. येस अंपायर. ओ सुरेख बॉल. अतिशय जबरदस्त भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा उंच उडाला बॉल, बाउन्स झाला आणि त्यामुळे मात्र बॅट्समनच्या हाताबाहेर होतं हा बॉल खेळणं, हँडल करणं आणि विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेला आपण पाहिलं फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलेले यॉर्कर बॉल आपण पाहिलात आणि या यॉर्कर बॉल नंतर दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती. टीमची टोटल धावसंख्या 8.00च्या सरासरीनं 16 धावा. आता मात्र पुकळे साहेबांना फटके द्यावे लागणार आहेत. छत्तीस बॉल 62 असं समीकरण सध्या आहे. हो, 36 बॉल आणि 62 धावांची गरज आहे. 6 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 62 धावा जमवायच्या आहेत स्पार्टन संघाला. नवीन गोलंदाजाला इथे चेंडू सोपवण्यात आलाय. प्रदीप राठोडे हा गोलंदाज मात्र बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. 36 बॉल आणि 62 धावांची गरज आहे. आव्हान आता थोडासा वाढत चाललाय, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 16 धावा आल्या. त्या 2 गोलंदाजांनी मात्र आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. आता जबाबदारी आहे उर्वरित 3 गोलंदाजांची, कारण 5 गोलंदाज वापरले जात आहेत. पाहूया पुकळे साहेब प्रदीप सरांचा कसा सामना करतायत ते. प्रदीप राठोडे साहेब एक नावाजलेलं नाव क्रिकेट नगरीमध्ये. हो, परंतु त्याच्या विपरीत सुद्धा खेळ चांगला करतायत स्ट्राईकला असलेले बॅट्समन गोल्डमॅन दादासाहेब पुकळे. दादासाहेब. आणि आज त्यांचा एक खेळ बहारदार आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी होते प्रदीप यांची. आणखीन एक निर्धाव चेंडूची झाली सांगता. ज्या पद्धतीनं निर्धाव चेंडू खेळाल स्पार्टन टीम एक एक पाऊल पाठीमागे जाताना पाहायला मिळेल, कारण धावांचा गती फार मंदावली आहे 2 षटकांमध्ये. मोठा फटका खेळावा लागेल, ऐकलं दादासाहेब पोकळेनी आणि महिला कक्षाच्या वरून या बॉलला फेकून दिलाय 6 धावांसाठी. दादासाहेब गोल्डमॅनची बॅटिंग आता बहरती आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती पुढे घेऊन जातात ते. हो, आणि जर आपण एक बाजूनं जर पाहिलं तर दादासाहेब जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत कदाचित मोठे फटके येण्याची शक्यता असेल. दादासाहेबांच्या बॅटमधून आलेला हा षटकार जर आपण पाहिलात तर कुठे ना कुठे मी म्हणेन शंकेची पाल नक्कीच कुसकुसली असेल गोलंदाजाच्या मनामध्ये, कारण पूर्ण शांत ठेवलेलं गोलंदाजानं, परंतु या षटकारानंतर 22 धावा धावपटलावर. ओ, टॅप केलं या बॉलला. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. सिंगलची मागणी केली आणि 1 धाव पूर्णत्वाला नेली आहे. 23 धावा. कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये. आघाडीचे दोन्ही बॅट्समन आपण पाहिलं तर सुरक्षित मैदानामध्ये खेळतायत.
पुश केला फक्त. माहिती आहे बॅट्समनला की एक एंड कडून दादासाहेबांची बॅटिंग बहारदार आहे, अशा वेळेला रिस्क घेतली नाहीये, फक्त स्ट्राईक रोटेट केली. आणि हे करावं लागतं. एका एंड कडून जर आक्रमण होत असेल तर दुसऱ्या एंड कडून शांत खेळ होणं गरजेचं असेल. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतील अद्याप. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. प्रदीप गोलंदाजीवर आहे. वाव, व्हाट अ शॉट, पुन्हा एकदा ब्युटिफुल, नाईस, ऑसम स्ट्रोक, मॅक्सिमम 6 रन. खरंच फुकळे साहेबांची बॅटिंग बहरलेली आहे. चांगलं असं षटकारावर षटकार मारत आहेत ते. हा. वाह, काय फटका आहे. मला तर वाटतंय ही गॉड गिफ्ट असते. पहा, आपण जर स्कोरर विचार केला तर दादासाहेब पोकळे आय थिंक 40+ असतील, परंतु त्या फटक्यामध्ये जी नजाकत होती ना, ते तारुण्य अजूनही त्यांच्यामध्ये आहे आणि ही गॉड गिफ्ट असते. आता इथे फॅमिली त्यांची बसली आहे. खूप बरं वाटलं असेल त्यांनाही ऐकून की आमचे हे अजूनही तरुण आहेत. सोबत आयकॉन असून सुद्धा त्यांनी आयकॉनला खालीच ठेवलेला आहे, स्वतःकडेच बॅटिंग घेतलेली आहे. क्या बात आहे. पूर्ण. हा आत्मविश्वास लागतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. जबाबदारी घ्यावी लागते. मग व्यावहारिक जीवनामध्ये जबाबदारी असू द्यात, कौटुंबिक जीवनामध्ये जबाबदारी असू द्यात, किंवा एखाद्या स्पोर्ट मध्ये जबाबदारी ही महत्वाची असते आणि ती जबाबदारी घेतली आहे दादासाहेबांनी. नक्कीच सकपाळ साहेब, तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे. 31 धावा आपण पाहिल्यात. दादासाहेब आहेत तोपर्यंत मी म्हणेन सुपर किंग संघ सुटकेचा श्वास सोडू शकत नाहीये, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये वाटलेलं धावा गती मंदावली आहे. परंतु या षटकामध्ये जे आक्रमण केलंय आणि जी देखणी खेळी केली आहे दादासाहेबांनी, ती मात्र पोषक ठरली आहे स्पार्टन संघासाठी. नक्कीच गेल्या वर्षीची कसर ते भरून काढत आहेत ह्या वर्षी, कारण गेल्या वर्षी त्यांना जास्त संधी भेटली नव्हती बॅटिंगसाठी. विश्वास बसत नाहीये की पहा, तसं बघायला गेलं तर दादासाहेब वाईट वाटून घेऊ नका, परंतु फिटनेस पण एवढी हे नाहीये, स्लिम नाहीये. परंतु फटके जर पाहिले ना आपण, एवढे देखणे फटके आहेत. अगदी व्यावसायिक खेळाडूसारखी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. तेही अगदी दर्जेदार गोलंदाज प्रशांत, हाही गुणवान गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात खेळत असताना चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. 7 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेली हे खेळाडू दादासाहेब साहेबासारखी खेळी करतायत. ओ, यावेळेला टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा फ्लाय होतोय बॉल. अपील केली जाते पंचांकडे. पूर्णतः ही अपील फेटाळून लावली जाते. निर्धाव चेंडूची सांगता आहे. यानंतरची मॅच असेल ती डू ऑर डायची असेल, कारण तिथे एक लॉस एक विन अशी मॅच असेल. आता जिंकणं अनिवार्य असेल त्या दोन्ही संघांसाठी. ही मॅच डू ऑर डायचीच आहे. म्हणजे आता नॉकआउट राऊंड सुरू होतील. गोलंदाजांसाठी ही नॉकआउट राऊंडची मॅच असेल. इथून पहा, स्टेट डाऊन द ग्राउंड, सरळ बॅट न खेळलाय. दादासाहेबांच्या बॅट मधून पुन्हा एकदा येते सिंगल धाव. गोलंदाजी करणारा संघ आहे सुपर किंग संघ. त्यांच्यासाठी आता ही अतिशय महत्वाची मॅच आहे. गडावरचे दोर कापलेत. एकतर लढा, नाहीतर मग गडावरून उड्या टाकून मरा, अशी परिस्थिती आहे सध्या गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. लढावंच लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. या मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर मात्र हा खडतच प्रवास तुम्हाला करावा लागेल. ऑन साइडला खेळा. ओ, इथून मात्र फंबल झाला क्षेत्ररक्षक. 2 धावा काढण्याची मुभा देतोय बॅट्समनला आणि 2 धावेनं टीमची टोटल पुढे सरकेल. धावपळकावर धावा लगावल्या जातील मात्र 34 धावा. हळूहळू हळूहळू जो 78 धावांचा डोंगर आहे ना, त्याला पोखरायला सुरुवात केली आहे बॅटिंग करणाऱ्या संघानं. नक्कीच साहेब. वाटत होतं खूप मोठं डोंगर आहे, परंतु प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आपको हर मुमकिन कोशिश करनी है, कामयाबी जरूर मिलेगी. आपले प्रयत्न जर प्रामाणिक असतील ना, तर परमेश्वरालाही यश देण्यास भाग पडावं लागतं. परंतु प्रामाणिक प्रयत्न असावे लागतील तुमचे. डोळ्यामध्ये तो स्वप्न असावे लागतील विजयाचे. स्वप्न ते नसतात जे रात्री झोपल्यानंतर पाहिले जातात. उघड्या डोळ्यानं स्वप्न पाहून त्या स्वप्नांसाठी काबाड कष्ट करून आणि त्या स्वप्नांना सातत्यात उतरावं लागतं. त्यासाठी तुमची मेहनत खूप महत्वाची असेल. ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र बॉलर तयार.
ओ इथून मात्र रनआउटचा चान्स होऊ शकतो. विकेट डाऊन. गरज होती का हा प्रश्न आता निर्माण झाला असेल स्पार्टन संघाच्या मनामध्ये. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची एक धाव सुद्धा मिळेल. रनआउटच्या स्वरूपात विकेट सुद्धा जाताना पाहायला मिळेल. म्हणजे दोन्ही बाजूने पहा हा मॅच मात्र बॅलन्स आहे. तुषार पाटील आउट झालेत. आयकॉन खेळाडू तुषार पाटील आयकॉन स्वस्तात खेळाडू. बाद होताना. तसं बघायला गेलं दोन्ही खेळाडू महत्वाचेच होते स्पार्टन संघासाठी. परंतु काही हरकत नाही. बाळासाहेब आहेत जे नॉस्ट्राईक एंडला, ते मात्र अजूनही मैदानामध्ये साबूत आहेत. दादासाहेब नॉस्ट्राईक एंडला उभे आहेत. ते कदाचित नॉनस्ट्राईक एंड वरून धावले असते ना तर कदाचित त्यांची विकेट गेली असती. परंतु हे जाणलं आणि असं म्हणतात ना की लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला हवा. ते काम केलं बॅट्समननं. स्वतःच्या विकेटचं इथं सॅटिस्फॅक्शन इथं केलेलं आहे. स्वतःची विकेट टाकलेली आहे आणि अशा रीतीने आपण पाहतोय दादासाहेब नॉनस्ट्राईक एंडला उभे आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल स्वप्नील राव. स्वप्नील राव. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी आहे. हे सगळं नॉनस्ट्राईक सिंहची एंडला सुंदर दादासाहेब पाहत आहेत. सिंहची अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळत आहे आपल्याला. त्याला सामना करतायत स्वप्नील राव सर, सगळ्यात महागडे खेळाडू. हो जो ऑप्शनला महाग बोली लागलेली हा सर. हो आत्ताच मला समजलं. मग त्याप्रमाणे खेळी करावी लागेल. माझ्या मालकानं मला का सर्वोत्कृष्ट बोली लावली हे मात्र दाखवून देण्याचा वेळ आहे आता स्वप्नील राव यांच्याकडे. कारण ऑप्शन मध्ये हे चुनिंदा खेळाडू निवडले जातात. ओ स्विच हिट मारलाय. खूप उंच आहे, खूप उंच आहे आणि क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. जेल ड्रॉप. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीची मागणी केली आहे. 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. स्विच हिट दुधारी तलवार असते. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु सध्याच्या घडीला परफेक्ट बॅट मिडल ऑफ द बॅट बसलेला परंतु खूप उंची होती. अंतर कमी कापलं त्यामुळे झेल होण्याची शक्यता होती परंतु झेल ड्रॉप झाला आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल 2 न पुढे सरकेल. धावपटलावर धावा आहेत त्या मात्र 37 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धावपटलावर. 24 बॉल 41 असं समीकरण. पाहूया दोन्ही संघ आपल्या टीम साठी कसा प्रयत्न करतायत ते. नवीन गोलंदाज कुणाच्या हातामध्ये जबाबदारी सोपवली जाईल कारण 24 बॉल मध्ये 41 धावा. टार्गेट मोठा नाहीये. 10ची सरासरी राखावी लागेल आणि मी मगाशीच म्हटलं वेल सेट बॅट्समन सध्या मैदानामध्ये खेळतायत दादासाहेब. त्यामुळे जोपर्यंत ते मैदानामध्ये आहेत तोपर्यंत विजयाच्या आशा स्पार्टन संघाकडे असतील नक्कीच. 13 बॉल आणि 28 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ही मॅच जर स्पार्टन संघाला जिंकायची असेल तर कमीत कमी 50चा आकडा गाठावा लागेल दादासाहेबांना. तर कुठेतरी आपण पाहू शकाल एक फायटिंग स्कोअरला फेस करताना पाहायला मिळतील. परंतु या विरोधात सुपर किंग संघ आता मात्र कंबर कसावी लागेल. पहिल्या 2 गोलंदाजांना फक्त 8च्या सरासरीनं धावा खर्च केलेल्या. तदनंतर मात्र धावांची गती थोडीशी वाढलेली आहे स्पार्टन संघाची. आउट. या वेळेला विकेट डाऊन. ज्या विकेटच्या तलाश मध्ये होती गोलंदाजी करणारी सुपर किंग संघ तो विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. अडचणीचा काळ निर्माण झालाय स्पार्टन संघासमोर. 13 बॉल 28 अशी खेळी केलेले दादासाहेब पुकळे तंबूत परतताना. प्रदीप सरांचा सुंदर असा कॅच त्यांनी पकडलेला आहे. प्रदीप सरांनी दादासाहेब नावाजलेलं आउट. नाव प्रदीप राठोडे साहेब. दादासाहेब आउट झाल्यानंतर थोडीशी शांतता पसरली असेल खेम्यामध्ये त्यांच्या. कारण आता मिडल ऑर्डरच्या बॅट्समनवर जबाबदारी आली आहे. परंतु असं नसतं. क्रिकेट खेळ मी नेहमी म्हणत असतो क्रिकेट कोणत्या एका खेळाडूची जागीर कधीच नसते. 11 खेळाडूंनी मेहनत करून खेळणारा खेळ क्रिकेट असतो. एक खेळाडू बाद झाला तर दुसऱ्यानं मात्र ती जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरावं लागतं. कारण एकट्या खेळाडूवर हा क्रिकेटचा खेळ कधीच असू शकत नाही.
एकटा खेळाडू कितीही भारी असला तरी आपल्या संघाला पूर्णतः विजय प्रस्थापित करून देईल याची खात्री आपण कधीच देऊ शकत नाही. स्विच इट. पुन्हा एकदा सुरेख बॉल फेकला गेला. आता थोडासा अडचणीचा काळ निर्माण झालाय कारण धावा स्टॉप झाल्या. 2 बॉल निर्धाव फेकले गेलेत. एक विकेट ही प्रस्थापित केलाय गोलंदाज प्रशांत यानं. 37 धावा आहेत 4.2 षटकांमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर मात्र गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची एक धाव. एक्स्ट्राच्या धावा थांबवाव्या लागतील तुम्हाला कारण आता तुम्हाला धावा रोखता येतील कारण हार्ट हिटर बॅट्समन आपण पाहिले तर सुरुवातीचे जे ओपनिंग दोन्ही बॅट्समन होते आय थिंक तुषार आणि दादासाहेब हे दोन्ही मैदानाच्या बाहेर गेलेत. त्यामुळे आता मिडल ऑर्डरच्या गोलंदाजांवर थोडासा प्रेशर जरूर असेल परंतु आपण जर सातत्यानं व्हाईट बॉल करत राहिलात तर मात्र जास्त वेळ मिळेल बॅट्समनला सेट होण्यासाठी. आणि दोन्ही सर दोन्ही खेळाडू आहेत ना एकाच टीम मधून खेळलेले बरेच अनुभव असतात त्यांना. दोन्ही खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत. तुषार सर पण अष्टपैलू नेतृत्व त्याबरोबरच प्रशांत जाधव सर तितक्याच ताकदीचे. पाहूया एकमेकाला कसे सामोरे जातात ते. प्रशांत जाधव पनवेल सिटी एंड कडून गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. तुषार कांबळे. लो फुल टॉस बॉल होता. गॅप शोधली. सक्सेसफुल शॉट. बाउंड्री लाईन क्रॉस करून जात असताना चौकार. मध्ये मध्ये एका दुसरा चौकार षटकार आला तरी सुद्धा विजयापर्यंत पोहोचण्याच्या आशा पल्लवीत राहतील बॅटिंग करत असलेल्या स्पार्टन संघाच्या. सुपर किंग संघाला काय हवंय तर विकेट हव्यात. साजेदारी बिल्डअप होऊन देऊ नये कारण जेणेकरून एकदा नेहमी क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं एकदा जर सेट झाला बॅट्समनना तर मग त्याला तो टेनिसचा बॉल फुटबॉल सारखा दिसायला लागतो. त्यामुळे जास्त वेळ मैदानामध्ये एखादा विकेट एखादी साजेदारी बिल्डअप होत गेली ना की त्यांची कॉन्फिडन्स लेवल हाय होत जाते आणि मग सहज धावा येत राहतात. अनिल माने यांचे दर्जेदार फिल्डिंग बाउंड्री कडून. लो फुल टॉस. पुन्हा एकदा सुंदर थोडीशी फटका. चुकी करतोय गोलंदाज. क्षेत्ररक्षक उभा आहे. दुसरीची मागणी. सहज 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव्याने टीमची टोटल पुढे मूव्ह होताना पाहायला मिळेल. धावपळकावर धावा लगावल्या जात आहेत त्या मात्र 44. 44 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4.4 ओव्हर्स. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातला. 2 बॉलवर मोठे फटके अपेक्षित असतील टीम स्पार्टन संघाच्या कॅप्टनला. ओ फुलटॉस लगातारचा तिसरा बॉल आपण लो फुलटॉस टाकताना पाहिला गोलंदाजाला आणि त्याचा फायदा मात्र पुरेपूर उचललाय स्पार्टन संघाच्या 2 स्मार्ट खेळाडून हा चौकार आला. अठ्ठेचाळीस धावा शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि या शेवटच्या बॉलवर मात्र असाच अटॅक ठेवावा लागेल बॅट्समनला. थोड्याशा चुक्या होत आहेत गोलंदाज प्रशांत याच्याकडून कारण लगातारचे 3 बॉल आपण पाहिले लो फुलटॉस ज्यावर 2 चौकारी पाहायला मिळाले. त्यामुळे आता कुठेतरी धावांवर बंधन ठेवावं लागेल. सुरेख बॉल फेकला गेला. जाणलं प्रशांत यानं की आता मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. षटकाची होते समाप्ती. 5 षटकं संपतायत तिथे 48 धावा 78 धावांचा पाठलाग करत असताना 18 बॉल 30 धावांची गरज असेल. गलांडे सरांकडून एक पारितोषिकाची इथे घोषणा होती आहे. स्पार्टन टीम जर ही मॅच जिंकती आहे तर आपल्यासाठी एक स्पेशल पार्टी इथे पार्टी शाटी आपल्याला देण्यात येईल. बिरोदेव गलांडे सर स्पार्टन संघ जर आपण जिंकला तर स्पेशल पार्टी आपल्यासाठी असणार आहे. गलांडे सर ज्या दिवशी पार्टी द्याल त्या दिवशी मी नंबर देऊन जातो तुम्हाला. नक्कीच ते देतील दोघांना. ते एवढे दिलदार व्यक्तिमत्व आहेत ते. क्या बात आहे.
हलक्या हातानं फक्त डिफेन्स केलं या बॉलला. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 17 बॉल 30 धावांची गरज आहे. मॅच आता थोडीशी रंगात आली आहे. थंड वातावरण पहा, थोडंसं वातावरण थंड झालंय, परंतु या मॅचनं त्यांच्या चाहत्यांच्या अंगामध्ये थोडीशी गरमाहट आली असेल, कारण 17 बॉल 30 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेटनं मात्र बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल. ओ, या वेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय जरूर. शॉट थर्ड मॅनच्या हातामध्ये बॉल जाईल, सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या 1 न पुढे सरकेल. 49 धावा, 16 बॉल आणि आता 29 धावांची गरज. क्षमता या दोन खेळाडूंकडे ज्याप्रमाणे खेळताना आपण पाहिलं, सध्याच्या घडीला स्ट्राईकला असलेला बॅट्समन आपण या क्षणाला पाहत आहोत. तुषार, काही खेळाडूकडे क्षमता आहे, परंतु ती क्षमता आता सिद्ध करावी लागेल. हो, ब्लाइंड स्ट्रोक होता, बिलकुल ब्लाइंड स्ट्रोक. फुटवर्कचा कोणताही वापर नव्हता. बॅट पहिल्यांदा फिरली गेली, टप्पा पडल्यानंतर बॉल झपकन निघून गेला. आणि इथे कुठेतरी आता चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे. नुकतेच अमोल राठोड साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. आपण दक्ष 15 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. ओ, मोठा फटका आहे, मोठा फटका आहे. बॉल थांबणार नाहीये. पुन्हा एकदा बाउंड्री च्या बाहेर बॉलला फेकून दिला. षटकार, 6 धावा. सुंदर अशी फलंदाजी तुषार सरांकडून. एक जाने माने व्यक्तिमत्व तुषार कांबळे सर. चौदा बॉल आणि आता 23 धावांची गरज आहे. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 55 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यात 5.4 षटका अद्याप संपतायत. क्रिकेटचा मोठा अनुभव असणारे दोन्ही खेळाडू तुषार सर आणि स्वप्नील राऊत. ओ, फुलटॉस बॉल होता. यावेळेला गॅप मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय. एकच धाव येणार. एक धावेनं टीमची टोटल पुढे सरकतीये. 56, 13 बॉल 22 धावा. मजा येणार या मॅच मध्ये. नक्कीच नक्कीच सर. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आम्हाला 12व्या खेळाडूंकडून इथे सांगण्यात आलेलं आहे, या मॅचला जर ही मॅच जर जिंकली तर मात्र अस्तित्व कायम राहील, नाहीतर मग या स्पर्धेच्या बाहेर म्हणजे नॉकआउट राऊंड असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या साठी. त्यामुळे महत्वाची मॅच असेल. ओ, फटका सजवला. यावेळेला पाहिलं ऑन साइडला. एक धाव, दुसरीची मागणी केली जातीये आणि 2 धावा कंप्लीट. सुंदर असं रनिंग बिटवीन, खूप चांगलं असं रनिंग तुषार सरांकडून. 12 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 6 षटक संपतायत. ऑलरेडी फिल्डिंग करणं यांना 12 बॉल मध्ये 20 धावांची 20 गरज धावांची आहे. आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी आव्हान आहे. आपल्या स्पार्टन जो संघ आहे 2 मॅच जिंकतोय. ही जिंकली तर तिसरी जिंकेल. ही नाही जिंकली तरी ते सुपर 6 मध्ये क्वालिफाय असतील. परंतु ही मॅच महत्वाची असेल सुपर किंग संघासमोर आणि त्यासाठी कंबर कसावी लागेल. पहा, या मॅचला जिंकणं फार महत्वाचं असेल सुपर किंग संघासमोर, कारण ही मॅच जिंकली तर या वर्षाचा प्रवास आपला चालू राहील. अन्यथा आपल्याला पुन्हा एकदा या GPL म्हणजे जे की GST प्रीमियर लीग 365 दिवस वाट पाहावी लागेल. बारा बॉल आणि 20 धावांची गरज आहे. GPL डे नाईटचा फॉर्मॅट आपण इथे पाहत आहात. आज दुसरी रात्र, उद्या शेवटची रात्र आहे. उद्या स्पर्धेचा शेवट असणार आहे आणि शेवट कशा पद्धतीने होत आहे हे पाहणं फार गरजेचं असतं. असं म्हटलं जातं, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि तो गोड दिवस आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज असेल.
विकास मिस विकास मिसाळ विकास मिसाळ यांनी सुद्धा प्रभावित होणारी गोलंदाजी फलंदाजी आपण विकास मिसाळ यांच्या माध्यमातून पाहिलीत, परंतु आता खूप अवघड परिस्थिती आहे, कारण 10ची सरासरी राखावी लागेल बॅटिंग करत असलेल्या स्पार्टन संघाला आणि तिला थांबवावं लागेल सुपर किंग संघाला. 10 बॉल 20 असं समीकरण पाहूया. 12 बॉल 20 सॉरी. आणि मोठा सुंदर असा फटका. फटका आणि पहिल्याच बॉलवरती षटकार लगावलेला आहे तुषार सर यांनी. सोप्पा करून ठेवलाय सामना, कारण आता 20 धावांची गरज होती 12 बॉलमध्ये, आता 11 बॉल असतील आणि 14 धावांची गरज असेल. सामना सोप्पा झालाय बॅटिंग करत असलेल्या संघाला. हृदयाचा ठोका चुकला असेल या षटकारानंतर सुपर किंग संघाचा, कारण बघायला गेलं तर या षटकारानं मात्र सामन्यामध्ये पुनरागमन केलंय बॅटिंग करत असलेल्या स्पार्टन संघानं. फुल टॉस आणि बॉल, पुन्हा एकदा फुल टॉस केलाय, पुन्हा एकदा महिला कक्षाच्या वरून या बॉलला खेळलाय. 6 रन 6 धावा. मॅच मध्ये पूर्णतः हवाच काढून टाकली आहे, कारण आता 10 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज असेल. शेवटचं- सी यांची फिरकीची जादू दाखवावी लागणार आहे. सलग 2 बॉलला 2 षटकार मारलेले आहेत तुषार सर यांनी. काहीतरी वेगळी कमाल करून द्यावं लागणार आहे आपल्या संघाला तारण्यासाठी. नाही डू अँड डाय असा सामना आहे हा. नाही, कमाल करायची होती ती पहिल्या 2 बॉलवर करायची होती, कारण आता मॅच जवळजवळ मी जमेची बाजू म्हणेन बॅटिंग करत असलेल्या स्पार्टन संघाकडून. या वेळेला मात्र तुषार जो वेल सेट होऊन सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळतोय स्ट्राईकला. ओ, या वेळेला टॅपिंग क्रिकेट पाहिला, पॉइंट आणि कव्हर मध्ये या बॉलला ढकलून दिलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. 9 बॉल असतील आणि 7 धावांची गरज. जीपीएल म्हटलं की मला एक गोष्टीची आठवण नेहमी होत असते, गोकुलधाम प्रीमियर लीग. तारक मेहता जर सिरियल आपण पाहत असाल, तिथे दया भाभीचं षटक अगदी डोळ्यासमोर आठवतं. आणि परंतु ही ती नाही आहे, ही जीएसटी प्रीमियर लीग आहे. यावेळेला आपण पाहिलं बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज असेल. ओ, यावेळेला 1 धाव कंप्लीट केली जाते, बाईकच्या स्वरूपामध्ये आलेली 1 धाव. 8 बॉल असतील आणि आता 6 धावांची गरज असेल. टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली 71 धावा, 72 धावा, माफ करा. अजूनही काही होऊ शकतं जर हे 2 बॉल निर्णायक फेकले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून आणि शेवटच्या एका षटकामध्ये 6 धावा जरी ठेवल्या तरी पाहता येईल काय होईल ते, परंतु गोलंदाजासाठी काहीतरी वाचून राहील. परंतु या 2 बॉलवर महत्वाचा निर्णय असेल या सामन्याचा. ओ, या बॉल मध्ये हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक झेल खाली असेल, बॉल इथून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, विकेट डाऊन. आता असतील 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. पाहूया शेवटचं षटक कोण हातात देते. सात बॉल 6 असं समीकरण. आउट होणारा बॅट्समन तुषार मैदानाच्या बाहेर जातोय आणि जसा आउट झाला प्रचंड टाळ्याने त्याचं स्वागत केलं. तीस धावांची मॅरेथॉन इनिंग, 7 बॉल असतील, 6 धावांची गरज असेल. शेवटचा बॉल फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. मी मगाशीच म्हटलं या 2 बॉलवर थोडीशी मॅच अजून आपण ताणू शकता, कारण हे 2 बॉल, हाही बॉल महत्वाचा असेल. या बॉललाही डॉट बॉल किंवा विकेट आला तर पुढच्या 1 षटकामध्ये 6 धावा असतील, तसा अवघड नसणार आहे, परंतु मॅच जिवंत राहील. अजून एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक झेल खाली येईल, विकेट जाण्याची दाट शक्यता. झेल ड्रॉप, दुसरी धाव करण्यासाठी सज्ज आहेत आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट. आता मॅच थोडीशी सोपी असेल. 6 बॉल आणि 4 धावांची गरज. 6 बॉल 4.
अविनाश मिश्रा. अविनाश मेश्राम शेवटची गोलंदाजी हाताळण्यासाठी 6 बॉल आणि 4 धावा वाचवायच्या आहेत अविनाश मेश्राम यांना. आणि ती कामगिरी जर केली अविनाश यांनी तर उद्याच्या दिवसामध्ये स्टेटसला फोटो असेल सगळ्यांच्या, अर्थातच सुपर किंग संघाच्या सगळ्या पाठीराख्यांचे. कारण अशी कामगिरी क्वचितच असते. होते अशी मिडन ओव्हर जाताना आपण पाहिल्यात कधी कधी एक ओव्हरमध्ये पूर्ण ओव्हरमध्ये 2-2 धावा सुद्धा गोलंदाज देत नाहीत. परंतु पाहूया, समोर स्पार्टन संघ आहे जो सेट होऊन खेळतोय. मागच्या दोन्हीही मॅचेस त्यांनी जिंकल्यात, याचा अर्थ त्यांच्या बॅटिंगची धार आहे, त्यामुळे सोपं नसणार आहे. फिरोड मारला यावेळेला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल, क्षेत्ररक्षण केलं जात आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत का? 2 धावाही कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजे आता सामना सोपा झालाय. 5 बॉल आणि फक्त 2 धावांची गरज. पाहूया अविनाश मिश्राम यांचा पुढचा चेंडू. त्याला सामोरे जात आहेत स्वप्नील राऊत सर. पुन्हा असा सुंदर फटका आणि खेळ पकडण्यात अपयशी. बॉल हातामध्ये बसलेला सुद्धा आपण रिप्ले मध्ये हा जर झेल तुम्ही स्वतःच बघा क्षेत्ररक्षक, नक्की काय चुकी झाली? बॅलन्स, बॉडीचा बॅलन्स बिघडला की हातामधून बॉल निसटला? कारण काही सेकंदासाठी बॉल हातामध्ये होता आणि त्यानंतर मात्र झेल ड्रॉप झाला. 1 धाव आली, मॅच टाय होतीये. 1 विनिंग रनची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा, मोठ्या फटक्याने फिनिश करण्याचा इथे मनसुबा, मात्र विजय होतोय. विजय प्रस्थापित करतोय सलगच्या 3 मॅचेस जिंकणारा स्पार्टन